आता मी आज जे बॅनर लावले होते 2 दिवसापूर्वी, अण्णा हजारेंनी देशाच्या लढ्यात सामील व्हावं, हुकुमशाहीच्या विरोधात लढ्यात सामील व्हावं, त्याबद्दल आज माझं सुदैव समजतो की अण्णांनी प्रतिक्रिया दिली. परंतु थोडासा निराश झालो आहे प्रतिक्रियेने. अण्णांनी प्रतिक्रिया दिली की मी 90 वर्षाचा झालो आहे, आता काय सगळं मीच करायचं का, तरुणाईने देश हातात घेतला पाहिजे. निश्चितपणे मी अण्णांच्या या वक्तव्याचा आणि या मताचा आदर करतो. परंतु एक नाराजी माझ्या मनात अशी आहे की मला असं वाटत होतं की अण्णांसारख्या ज्येष्ठ गांधीवादी नेत्यांनी देशाचं पुन्हा एकदा 2011-12 सारखं नेतृत्व करावं. ठीक आहे, त्यांचं वय वर्ष 90 झालं आहे, पण त्यांनी ॲटलिस्ट मार्गदर्शन करावं, भीष्म पितामह व्हावं आणि महाभारताच्या लढ्यात जसं सहाय्य केलं होतं भीष्म पितामहांनी, तसं प्रकारे या लढाईत उतरावं. ॲटलिस्ट अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया द्यावी आणि जे काय गौडबंगाल चाललं आहे, वोट चोरी असेल, भ्रष्टाचार असेल, सरकारचे विचित्र जे कारभार चालू आहेत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी, ही माझी माफक अपेक्षा होती. परंतु आज अण्णांनी थोडं निराश केल्यासारखं मला वाटतंय आणि निश्चितपणे मनात कुठेतरी दुःख होतं की आपण एक माफक अपेक्षा ठेवली होती की अण्णा उतरा, 2 शब्द बोला, तुमचा एक शब्द, तुमचं एक वाक्य अख्खा भारत देश हलवतो. तर ह्या आपल्या वाक्याने भारत देश हलेल आणि या लढ्याला बळ मिळेल असं मला वाटत होतं आणि अण्णा नेतृत्व करतील असं मला वाटत होतं. परंतु अण्णांनी कुठेतरी मला निराश केलं आहे, एवढंच म्हणेल. पण अण्णा, मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तुम्ही म्हटला होता एकदा की मी सैनिक आहे म्हणून. तर माझ्या मनातलं वाक्य तुमच्यासाठीचं सांगतो की सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या या देशाला मी माझा परिवार समजतो आणि जेव्हा माझा परिवार संकटात आहे तर मी वय बघावं असं मला तर वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की अण्णा म्हणतात मी प्रतिक्रिया देण्यासारखं नाही किंवा मी आंदोलन करण्यासारखं नाही. पण मला नुकतंच काही महिन्यांपूर्वी दिल्लीचं जे इलेक्शन झालं होतं त्यात मात्र अण्णांनी प्रतिक्रिया दिली होती. अशा बऱ्याचशा घटना आहेत की जिथं अण्णांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. माझी माफक अपेक्षा हीच होती की अण्णांनी प्रतिक्रिया द्यावी आणि ह्या देशाला पुढे घेऊन जावं, एक दिशा द्यावी. परंतु हरकत नाही, आज अण्णांनी वक्तव्य करून सिद्ध केलंय की ते कुठल्या बाजूने आहे.